बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ असे हे साबुदाणा वडे अजिबात तेल न पिणारे एकदम हॉटेलसारखे परफेक्ट कसे बनवायचे हे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. 250 ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे. कपाने मोजायचं म्हटलं तर 250 ग्रॅम हा साबुदाणा घेतलेला आहे. यावरील स्टार्च असतं, त्यामुळे आपल्याला 2 पाण्याने हा साबुदाणा स्वच्छ धुवून घ्या. त्यामुळे यातले जे स्टार्च असतो तो निघतो आणि जेव्हा आपण साबुदाणा भिजवतो त्यावेळी तो एकदम मोकळा भिजला जातो. साबुदाणा भिजवत असताना तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय इतपत साबुदाणा भिजेल इतपत पाणी घालायचं आहे, म्हणजे साबुदाणा चांगला भिजतो आणि फुलतो. त्यामुळे आपली साबुदाणा वडी किंवा खिचडी खूप छान होते. हे 4 ते 5 तास किंवा ओव्हरनाईट रात्रभर ठेवलं तरी चालतं आणि 4 ते 5 तासानंतरनं साबुदाणा पूर्ण मोकळा होतो. हे बघा, असं दाबल्यानंतर प्रेस केल्यानंतर मऊसूत हा साबुदाणा झालेला आहे. खिचडी बनवण्यासाठी किंवा आपल्या वड्यासाठी हा परफेक्ट तयार झालेला आहे. तर इथं मी मोठ्या साईजमध्ये एक बटाटा घेतलेला आहे, तो कुस्करून घ्यायचा. बटाटा चांगला कुस्करून घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही साबुदाणा वडे बनवत असता त्यावेळी चांगला कुस्करून घ्यायचा. यामधलाच मी जो साबुदाणा आहे तो घेतलेला आहे, तो सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने चांगला कुस्करून घ्यायचा आहे. तुमचा जर साबुदाणा भिजला नसेल तर 3 ते 4 चमचे पाणी टाकून एक अर्धा तास आणखी ठेवा, म्हणजे साबुदाणा चांगला भिजला जातो. तर इथं तिखटाच्या नुसार मी इथं 2 हिरव्या मिरच्या तुकडे करून टाकलेले आहेत. यामध्येच जिरं अर्धा चमचा टाकलेला आहे. तुम्ही जर उपवासामध्ये जिरं खात नसाल तर तुम्ही इथं नाही टाकलं तरी चालतं. आणि हे मिश्रण जे आहे एकदम चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचं कूट मोठे 4 टेबलस्पून टाकलेलं आहे. जेव्हा तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकत असता त्यावेळी फ्रेश कूट टाका, त्यामुळे तुमचे जे साबुदाणा वडे आहेत एकदम खायला टेस्टी लागतात. आणि तुम्ही बघताय मी हे 5 मिनिटभर चांगलं मिक्स करून घेतलं आहे, म्हणजे चांगली बाइंडिंग येते मिश्रणाला. हाताला तेल किंवा पाणी लावून हे जे साबुदाणा वडे आहेत अशा पद्धतीनं आपल्याला थापून घ्यायचे आहेत. तुम्ही बघताय जेव्हा तुम्ही वडे थापता त्यावेळी ते चिरले नाही पाहिजेत, कारण जेव्हा तुम्ही ते तेलात सोडता त्यावेळी ते फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे काळजीपूर्वक वडे थापून घ्या. तेल चांगलं गरम झाले की आपल्याला हे वडे सोडून घ्यायचे आहेत. थंड तेलामध्ये जर वडे टाकले तर ते विरघळू शकतात किंवा ते व्यवस्थित होत नाहीत, फुटतात. त्यामुळे तेल चांगलं गरम झालं की हे वडे सोडून घ्यायचे आहेत. तेलामध्ये जेवढे वडे मावतील इतपत आपल्याला या तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत. जेव्हा तुम्ही तेलात वडे सोडता एका साईडनी सोनेरी रंगाचं होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. जेव्हा आपण तेलात वडे सोडतो पटकन त्याला झाऱ्या लावायचा नाही, कारण ते फुटतात. आणि तुम्ही बघताय एका साईडनी सोनेरी रंग आल्यानंतर आपल्याला दुसरी साईड पलटून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला आता हे चांगले सोनेरी रंगाचं होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते अधिक कुरकुरीत होतात. आता हे वडे ना अशा पद्धतीने सतत हलवून एकसारखा रंग होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर एकसारखं आपण तळल्यामुळे वरून क्रिस्पी होतात खूप हे वडे आणि फुलायला लागतात. आणि तुम्ही बघताय मस्त असा टम्म आपला वडा फुगलेला आहे. वरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असे होतात हे वडे. आणि मस्त असा सोनेरी रंग आल्यानंतर काढून घ्यायचे आहेत. आपण हाताला पाणी लावून वडे थापल्यामुळे अजिबात हे वडे तेलात फुटत नाहीत किंवा जास्तीचं तेल पीत नाहीत. तुम्ही बघताय मस्त असं परफेक्ट हॉटेलपेक्षाही भारी आपले हे वडे तयार झालेले आहेत. एकदम कुरकुरीत आहेत हे वडे. घरच्या घरी हॉटेलपेक्षाही भारी हे साबुदाणा वडे तुम्ही नक्की ट्राय करा. एकदम कुरकुरीत होतात, आतून सॉफ्ट होतात. तुम्हाला याचा क्रिस्पीनेसपणा बघा, खूप छान असे कुरकुरीत झालेले आहेत. खायलासुद्धा एकदम टेस्टी होतात. तुम्हाला मी तोडून दाखवते की आतून हे
वडे एकदम फ्लफी झालेले आहेत. आपली जशी पुरी टम्म फुगते त्या पद्धतीने हे वडे चांगले फुगलेले आहेत. तुम्ही आतून याची पोकळी बघताय, हे पहा, खूप छान असे हे वडे फुगतात. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितल्या पद्धतीनं आपल्याला हे साबुदाणा भिजवत असताना चांगलं व्यवस्थित मऊसूत भिजवून घ्या. बटाटा आणि साबुदाणा चांगला एकजीव करून मिक्स करा, त्यामुळे आपले वडे चांगले थापले जातात आणि ते अधिक चांगले फुगतात आणि क्रिस्पीसुद्धा होतात. तेल अजिबात जास्त पीत नाही. अशा पद्धतीनं तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करून वडे बनवलेत तर नक्कीच तुमचे वडे चांगले होतात. आणि तेलात तळताना एकसारखं तळून घ्यायचं आहे, कमी गॅसवर अजिबात तळू नका, त्यामुळे जे वडे आहेत ते तेल जास्त पितात. तुम्ही या वड्यांना ना गोड दही किंवा आपले खोबऱ्याची उपवासाची चटणी असते त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकताय. खायला खूप अप्रतिम चवीचे लागतात. भगरीचे उपवासाचे वडे कसे बनवायचे त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. प्लीज तिथे जा आणि चेक करा.